नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तुम्ही कायम दुःख घेऊन बसू शकत नाही किंवा तुम्ही कायम दुःखी राहू शकत नाही, तर हा व्हिडिओ तरुण मुलांसाठी संदेश आहे. चला तर मग जाणून घेऊया. किती दिवस इतरांची वाट पाहत राहणार? दुःखातून बाहेर पडण्यासाठी हा प्रेरणादायी संदेश. चला तर मग मित्रांनो, स्वतःला सावरण्यासाठी इतरांना दुखावू नका आणि इतरांना सावरण्यासाठी स्वतःला मात्र तोडू नका. तुम्ही स्वतःवर प्रेमच करू नका, तर स्वतःचा सन्मान देखील करा मित्रांनो. अन्यथा लोक तुम्हाला सहज चिरडत जातील. तुम्हाला माहित आहे, जे लोक उथळ विचार करतात, खोलवर विचार करत नाहीत, ते लोक नशिबावर विश्वास ठेवतात. तर मजबूत लोक हे तसं करत नाही. मजबूत लोक हे परिणामावर. आपलं दुःख या विचारातून जन्माला येतं की आपण सतत विचार करत राहतो. कदाचित असं झालं असतं तर, असं व्हायला हवं होतं, असं व्हायला नको होतं, असं होऊ शकलं असतं तर, अशा प्रकारे आपण विचार करत असतो, नाही का? आणि एक सांगू का, चांगलं आयुष्य ते नाही आहे की ज्यामध्ये दुःखच नाही, तर ते आहे ज्यामध्ये दुःख आपल्याला अधिक चांगलं बनवतं, अधिक मजबूत बनवतं. तुमच्यावर कितीही अन्याय झाला असला तरी तुमच्या वेदनांची खोली तुमच्या भविष्याची उंची ठरवत असते मित्रांनो. स्वतःशी प्रामाणिक आणि जबाबदार राहिला ना, तर श्वास घेणं अगदी सोपं होईल आणि तुम्ही परिस्थितीशी लढू सुद्धा शकाल. तेव्हा तुम्हाला समजेल की अडचणी तितक्या ताकदवान नाहीत जेवढे तुम्ही विचार करत होता. मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वतःतील एखादी उणीव दूर करत असताना, तेव्हा ठरवलेला रस्ता तुम्हाला सोपा वाटू लागतो. आणि जेव्हा आपण त्या जुन्या मित्रापासून दूर होऊ इच्छितो, जे कधीच बदललेले नाहीत, तेव्हा आपल्याला अपराधी वाटतं. पण हीच प्रगतीची किंमत आणि ओळख आहे मित्रांनो. आणि एक सांगू का, तुम्ही चांगले आहात, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही दयाळू आहात, म्हणून हे जग तुमच्याशी दयाळूपणे किंवा चांगले वागेलच असं मात्र नाही. अनेकदा असं निदर्शनात आलं, असं लक्षात येतं की चांगल्या माणसाचाच सर्वाधिक वापर करून घेतला जातो. चांगल्या माणसालाच सर्वाधिक त्रास होतो. चांगल्या माणसालाच अतिशय दुःख होतं. हे मात्र तेवढंच खरं आहे मित्रांनो. आणि एक गोष्ट सांगू, जो सच्चा माणूस असतो ना, जो खरा माणूस असतो ना, तो संकटात हसतो. तो संकटातून ताकद एकवटतो आणि आत्मचिंतनातून धाडसी बनतो. कधीकधी कोणाच्या तरी जाण्याची कल्पना ही त्यांच्या जाण्याच्या दुःखापेक्षा जास्त त्रासदायक असते. आणि प्रत्येक यशोगाथेत कोणता ना कोणता धाडसी निर्णय दडलेलाच असतो. जेव्हा तुमचा राग त्या लोकांसाठी सहानुभूतीत बदलतो ना, ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे, तेव्हा जीवन अगदी शांत होतं. लोक तुम्ही विचार करता त्यापेक्षा कितीतरी जास्त स्वार्थी असतात बरं. लक्षात घ्या. काय होतं, रस्ता चालता चालताच बनतो मित्रांनो. कोणताही रस्ता तयार मिळत नाही. लोकांना नाराज करायला तुम्ही घाबरू नका. तुम्हाला तेच आयुष्य जगावे लागेल जे तुम्हाला जगायचं आहे. तुम्हाला असे लोक भेटतील ज्याच्याशी तुमचं कधीच पटणार नाही. मग तुम्ही कितीही बरोबर का असे ना, तुम्ही सर्व काही योग्य बोललात आणि केलंत सुद्धा, तरी संघर्ष मात्र होईलच. बदल भीतीदायक वाटतो, कारण ओळखीच्या वेदना अनोळखी वेदनापेक्षा सोप्या वाटतात. एक वेळ अशी सुद्धा येईल जेव्हा तुम्हाला समजेल की जोपर्यंत तुम्ही परवानगी देत नाही, तोपर्यंत कोणाचाही तुमच्या आयुष्यावर अधिकार नाही. बघा, आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा, मग समजून घेण्याची अपेक्षा करा. आणि सर्वात मजबूत व्यक्ती तीच आहे जी दुःखातूनच जन्म घेते.
सर्वात थोर व्यक्तिमत्व जखमातूनच तर घडलं जातं. अनेक उदाहरणं आपल्याला अशी पाहायला मिळतात की ज्यांना त्रास झाला, अतिशय खडतर जीवन त्यांचं होतं, परंतु ते व्यक्ती मात्र अशा प्रकारे घडले की त्यांचं आयुष्य इतरांसाठी प्रेरणादायक ठरलं. असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. जरा डोळे उघडे ठेवा आणि बघा. स्वतःच दुःख मोठं करत किंवा स्वतःच दुःखी राहत, स्वतःच दुःख खूप मोठं समजून जर जगलात तर मात्र दुःख तुम्हाला अजून दुःखी करतं. आणि एक सांगू, प्रामाणिकपणे सांगते, जर तुम्ही आतापर्यंत मजबूत बनला नसाल ना, तर पुढचं आयुष्य अधिक कठीण होईल मित्रांनो. तुम्ही जे बनत आहात त्याला तुम्ही जे आहात ना त्यापेक्षा वर ठेवा. कोणत्याही एका व्यक्तीला चिकटून राहू नका. खूप महत्वाचं आहे बरं. अगदी तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीलाही. आणि एक सांगू, तुम्ही जर कोणत्या व्यक्तीला चिकटून राहिलात ना, तर तुम्ही स्वतःला बंधन घातल्यासारखं होतं. तुम्ही स्वतःला बंधनात टाकता. आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीला चिकटून राहू नका. तुम्हाला माहित आहे का, प्रत्येकच माणूस एक जेल, तुरुंगासारखा आहे आणि एक शरणस्थान देखील. जेव्हा आरोग्य ही पहिली प्राथमिकता बनते ना, तेव्हा आयुष्य अधिक चांगलं होतं. तक्रार करण्यात खर्च होणारी ऊर्जा, जेव्हा तुम्ही तक्रार करत असता की हे असं नाही, ते तसं पाहिजे होतं, माझं नशीबच खराब आहे, मला हेच मिळालं नाही, मला वातावरणच मिळालं नाही, माझे आई वडीलच चांगले नाही, किंवा माझ्याकडे पैसाच नाही, अशा ज्या तक्रारी करतो ना, आणि ह्या तक्रारी करण्यात आपण जी ऊर्जा खर्च करतो ना, तीच ऊर्जा बदलण्याच्या कामात तुम्ही लावा. तुम्हाला ती लावता येते. आणि एक सांगू का, जबाबदारी स्वीकारायला शिका. काय होतं, जबाबदारी स्वीकारल्यामुळे आपण बळीच्या भूमिकेतून बाहेर पडत असतो. जे मिळते त्याचा आनंद घ्या आणि बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. वर्तमान क्षणात जे काही आहे ते असे स्वीकारा जणू काही तुम्ही स्वतः निवडलं आहे. जे आत्ता आहे ना, जे वर्तमानात आहे ना, जे आत्ता सध्या तुमच्याशी जे घडत आहे ना, त्या गोष्टी अशा स्वीकारा जणू काही तुम्ही स्वतः तो निवडलेला आहे. अशा प्रकारे ते स्वीकारा. त्या गोष्टीकडे तुम्ही बघा. त्यासोबत एक काम करा, त्याला शत्रू नाही तर मित्र बनवा. हेच संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. कधी कधी सोडून देणं हे धरून ठेवण्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली असते मित्रांनो. आणि एक सांगू का, कधी कधी असं होतं की ज्या जागेची तुम्हाला सवय झालेली असते ती जागा तुमच्यासाठी नसतेच. प्रेमाने पाहिलेला प्रत्येक अडथळा जीवनातील सर्वात मोठी शिकवण बनू शकतो. आणि जसजसे तुम्ही अधिक चांगले बनता तसतसे आसपासच्या लोकांमुळे तुमची निराशा वाढू शकते. आणि हे टाळण्यासाठी स्वतःशी कडक राहा आणि इतरांच्या प्रती समजूतदार. लोक योग्य किंवा नैतिक कामच करतील अशी अपेक्षा मात्र ठेवू नका. लोक निर्णय योग्य अयोग्य पाहून नाही तर स्वतःचा फायदा पाहून घेत असतात मित्रांनो. आनंदातील सर्वात मोठा अडथळा हा आनंदाच्या आठवणीचा असतो. जर तुम्ही आयुष्यावर स्वतःच्या अटी लादू शकला नाही तर तुम्हाला आयुष्याच्या अटी मान्य कराव्याच लागतील. आणि तुम्ही जेवढे अंतर ठेवाल ना तेवढे चित्र अधिक स्पष्ट तुम्हाला दिसेल. एक सांगू, कमी भावनिक गुंतागुंतीमध्ये दृष्टी अधिक स्वच्छ होत असते. समाजासाठी सर्वात चांगले काम म्हणजे आधी स्वतःची काळजी घेणे. तुमच्यासोबत कितीही वाईट झाले तरी कडू द्वेषी बनू नका. इतरांसोबत तेच वाईट वर्तन करू नका जे तुमच्यासोबत झालं. आणि वेळेपेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वेळ कोणासोबत घालवतो. आणि तुम्हाला माहित आहे, उपचाराचा अर्थ असा नसतोच की जखम कधी नव्हतीच.
तर याचा अर्थ असा असतो की ती जखम तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवत नाही. मित्रांनो, शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. जर तुम्हाला संपूर्ण आयुष्य जर जगायचं असेल आणि शिकत राहायचं असेल तर वेदनांना येऊ द्यावे लागेल. आणि तुम्हाला एक सांगू, मनापासून सांगते, तुम्हाला पूर्ण आयुष्य जर जगायचं असेल ना, शिकत राहायचं असेल ना, तर वेदनांना येऊ द्या. तिला शिकू द्या, पण तिला जास्त काळ मुक्काम करू देऊ नका मित्रांनो. मित्रांनो, जर रस्त्यात कोणताही अडथळा जर नसेल ना, तर तो रस्ता कुठेच जात नाही हे लक्षात ठेवा. अडथळे म्हणजे भिंत नसून ते दिशादर्शक असतात. आरामाची निवड करणे शेवटी आरामदायी आयुष्य देत नाही मित्रांनो. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमच्या मर्यादेपलीकडे काहीतरी करताना, तोपर्यंत तुमची वाढ होणार नाही. आणि समस्या ही प्रगतीची किंमत असते. संयम ठेवा आणि मजबूत बना. एक दिवस हीच वेदना तुमच्या कामी येईल. जर तुम्ही तुमचं आयुष्य स्वतः जगला नाही तर दुसरे कोणीतरी ते जगून घेईल मित्रांनो. मित्रांनो, एक सांगू का, भ्रम आणि भीती तुम्हाला गुदमरून टाकतील. जो माणूस कधीच संकटाचा सामना करत नाही ना, तोच सर्वात जास्त दुःखी असतो. कारण त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधीच मिळाली नसते. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आयुष्यात बरंच काही फक्त शेवटपर्यंत टिकून राहिल्याने जिंकता येत नाही मित्रांनो. एखादा धड्याचा तिरस्कार म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा तिरस्कार नव्हे, नाही का? माझी सर्वात मोठी शिकवण ही आहे की आपण जितक्या वेगाने माफ करतो ना, तितक्या वेगाने स्वतःला आपण सावरत असतो. ज्या गोष्टींना तुम्ही माझ्या समजताना, त्या गोष्टीच तुम्हाला अधिक जखडून ठेवतात. प्रत्येक विचाराला सत्य मानून घेणं हेच दुःखाचं मूळ आहे. आपण आयुष्यभर आपल्या जखमांकडे पाहत बसू शकत नाही मित्रांनो. आपल्याला उठावं लागेल आणि पुढचं पाऊल टाकावंच लागेल. यशाचा प्रवास नेहमी एका छोट्या धाडशी पावलाने सुरू होत असतो. आणि म्हणूनच आज त्याग करा, जेणेकरून उद्याचा दिवस अधिक चांगला असेल. आणि वेदनेची किंमत मोजायला तयार राहा. कारण वेदना हा केवळ एक संदेश असतो. नवीन रस्ता बनवणे वेदनादायक असू शकतं, पण तोच नवीन मंजिल जेव्हा मिळते ना, तेव्हा तो मात्र आपल्याला आनंद देऊन जातो. एकट्याने काम करायला कधीच घाबरू नका. इतरांची वाट पाहता पाहता तुम्ही आयुष्यातील अनेक सुंदर गोष्टी गमावून बसाल. हे समजून घेणं की तुम्ही जे तिथं नाही आहात जिथं तुम्हाला असायला हवं होतं, हीच बदलाची सुरुवात आहे. जे तुम्हाला हवं आहे ना, ते मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. नाहीतर जे मिळालं आहे त्यावर प्रेम करावं लागेल. तुम्हाला या विचारापैकी कोणता विचार सर्वात जास्त आवडला, हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो. आणि त्यासोबत व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि त्यासोबत व्हिडिओला हाईप देखील द्या. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत आनंदी राहा. ठीक आहे, धन्यवाद.